तिकडे जळगाव शहरामध्ये एलपीजी गॅस पंप बंद असल्यानं ऑटो रिक्षा चालकांवर मोठा आर्थिक संकट ओढावलंय। शहरामधील 5ही एलपीजी गॅस पंपावर गॅसचा पुरवठा ठप्प झालाय, त्यामुळे पंप पूर्णतः बंद ठेवण्याची वेळ आली आहे। दरम्यान गॅसचा टँकर येईल या आशेनं सकाळपासूनच ऑटो चालक गॅस पंपावर धाव घेतायत। एलपीजी गॅस अभावी रिक्षा बंद पडल्यानं चालकांचा रोजचा रोजगार ठप्प होऊन उत्पन्नावर सुद्धा मोठा परिणाम झाला। त्यामुळे संतप्त ऑटो रिक्षा चालकांनी प्रशासनाकडे तात्काळ एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। याबाबत आढावा घेत ऑटो रिक्षा चालकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसची टंचाई निर्माण झाली। परिणामी एलपीजी गॅसचा पुरवठा हा खंडित झाल्याने जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप हे पूर्णपणे बंद झाले आहेत। खरं तर एलपीजी गॅस पंप बंद झाल्यामुळे या एलपीजीवर चालणाऱ्या शेकडो रिक्षा ज्या आहेत त्याकरता आता या ठिकाणी उभ्या आहेत आणि यामुळे अनेक रिक्षा चालकांचा रोजगार देखील बुडत असल्याने त्यांच्यावरती आर्थिक संकट निर्माण झालं आहे। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत। दादा, काय सांगणार, काय नेमकी परिस्थिती आहे आता? साहेब, आम्हाला जर समजलं की उद्या गॅस येणार आहे तर आम्ही एक दिवस अगोदर रिक्षा लावून इथं बसलेलो आहे। कालच आम्हाला समजलं होतं की आज गॅस येणार आहे तर आम्ही त्या आशेने आज बसलेलो, कारण की आमच्या याच्यात गॅसच नाही आहे, आम्ही चालवू शकत नाही। आमची जरी विथ पेट्रोल असली पण मग पेट्रोल टाकून ती 7 ते 8 किलोमीटर चालते, त्या ॲव्हरेज देते। जर गॅसवरची गाडी नंतर ॲव्हरेज देत नाही, आम्ही त्यात पेट्रोल टाकूच शकत नाही। गॅसशिवाय आम्हाला पर्यायच नाही। त्यामुळे आम्हाला आता आमचा चक्काच जाम झालेला आहे आणि आता उदरनिर्वाह कसा करायचा हाच एक मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे। काय करायचं म्हणजे असं वाटायला लागलं की आता काय दुसरा काही कामधंदा करावा बघावा लागेल का काय, पण आता याच्या परिस्थितीत कोण कामधंदा पण देणार अशी परिस्थिती आहे। निश्चित जळगाव शहरामध्ये जे आहे किती रिक्षा ज्या आहेत त्या एलपीजीवरती आहे आणि किती रिक्षा चालकांचा रोजगार आता या ठिकाणी बुडतोय? या जवळ आसपास 3 ते 4-5 हजारपर्यंत जळगाव सिटीमध्ये ऑटो रिक्षा चालतात। त्यांच्यावर म्हणजे फार मोठा संकट पडलेला आहे। सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमची? सरकारकडनं अशी अपेक्षा आहे सर की आमच्यावर रिक्षा युनियनवाल्यांवर लक्ष ठेवावं की आम्हाला गॅस पुरवठा करावा। आमच्या गाड्या भाड्याच्या आहेत, 300 रुपये गाडीचं भाडं देणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे। निश्चितच या पद्धतीने खरं तर आता ॲटो रिक्षा चालकांवर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे। एकीकडे गॅस पुरवठा हा पूर्णपणे ठप्प झाल्याने रिक्षा चालवाव्या तरी कशा असा प्रश्न हा त्यांच्यासमोर उभा असून त्यामुळे सरकारने तातडीने याबाबत दखल घेऊन मार्ग काढावा अशी मागणी ॲटो रिक्षा चालकांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।